हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशपी सुप्रिया गुरु या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 2। आता वाजले आहेत 11 आणि आम्ही निघालो आहेत पुन्हा एकदा बीचवर जायला। तर आज पुन्हा प्रॉपर असे बीचची ड्रेसिंग असते तशी मी बांधली आहे। पुढे फोटोज किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल। तर ते लोक सध्या नाश्त्याला, माझी टोपीच राहतच नाही, नाश्त्याला थांबलेत, पहिलं ते करतो। हां त्यांचं आहे ना गळ्याला चिपकली, एवढी मोठी झाली बाय। हो आज या तिघांनी पण सेम ड्रेसिंग मारली आहे। एक काय चाललंय ए इकडे बघा ना रावखंडे, आज सगळ्यांनी सेम ड्रेसिंग मारली आहे। बीचवर जायचंय। हा इथे व्हिडिओ शूट करायला भेटत नाही, इथे रस्ता छोटा आहे। तिघांचे पण सेम कपडे। आम्ही चाललोय शॉपिंग। रुपेश बॉल पडला। आम्ही बीचला जाण्यासाठी निघालेलो, अचानक प्लॅन कॅन्सल केला। शॉपिंगला जातोय, बघू तो कुठे जातो ते पण नाही माहिती। रावखंडे घेऊन चाललाय शॉपिंगला। गेलो शॉपिंग नका ते करू, पोरांसाठी खेळणी घ्यायची। इथे आम्ही बीचवरच जात आहोत, पण डायरेक्ट न जाता मार्केट फिरत जात आहोत। जेणेकरून काही घ्यायचं असेल तर ते आपण घेऊ शकतो। तर आम्ही इथे मार्केट फिरतो आहोत आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी थोडीशी शॉपिंग केली आहे। मी सुद्धा घेतला होता, एक फ्रॉक घेतला मला आवडलेला, त्याचबरोबर मॅग्नेटसुद्धा घेतला आहे। तर पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते। कुठलं वगैरे मोठं अरे एवढं जाताना ठेवणार कुठं, डोक्यावर ठेवणार का? असं काय करते? बोलते कुठे ठेवणार ते? मला नाही बसणार छोटे 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 नाही बसणार। साईज म्हणजे तू काय एवढं आहे का? नाटक सोन्या पोटावरती छोट्यांचं आहे ते, हिच्या लहान मुलांचं आहे ते। पहिलं हे बघा, एक हिला साईजला एक वेगळं आहे, हिला साईज वरचं निळा आहे ना, हिला आणि ह्याला आणि हे सेम साईज आहे। हा मला पण तेच वाटतंय। त्यांना बोल सगळ्यात मोठं वाला द्यायला। सर्वांना घ्यायला लागणार तसं। पण भाऊजी तुम्ही ते पण घेता आणि हे पण घ्यायचंय। तुम्हाला घ्यायचंय गणू नाही खेळणार ना। ए रुपेश हे पण पाहिजे ते पण हा पाहिजे। रुपेश हे पण घे, पोरी आहे ना, पोरी खेळत घेतात ना। हा एकामध्ये होईल ना दोघींना। प्रत्येकाला एक एक मग रुंजी ओवी सोबत शेअर करणार ना? रुंजी गाडी काय त्याच्यात हे घे ना, याच्यासोबत खेळणार। रुपेश ए रुपेश रुपेश आपल्या पोरींसाठी हे 2 घे। हा एक घे, एक घे, दोघे एक। कीर्ती तू काय बघते? मला नाही कशी पर्स बघायची का छान अशी, मी मगासून पर्स शोधते। पर्स कोणती चांगली भेटायला पाहिजे। ह्या रोडला जायचं। काय नाही बोल बा देख असं दे सेम सेम। हा काय
ए रुकना चाहिए. हा खूपच छोटे काय रुंदीसारखं आहे ना. रुंदीसाठीच हो. शॉपिंग करत करत आता जो काल मी दाखवलेला ना बीचचा, आता इथून डायरेक्टली ना शॉपिंग करता करता डायरेक्ट बीचवर पोचणार आहोत. हा मेन गेट आहे ॲक्च्युली. आणि जो कालपासून जात होतो ना तो आमच्या हॉटेलपासून एक रोड आहे, तिथून पण बीच लागतो. पण मेन गेट हा आहे बीचवरचा. तिथे भरपूर अशी शॉपिंग पॉईंट आहे. आता मी कुठून चालत आली आहे, तिथे सगळं शॉपिंगचंच होतं. कंटिन्युअसली ते शॉपिंग पॉईंट होता, त्या आधीपासून तुमच्यासोबत शेअर केला. खूप होतं मोठं, पण सगळा व्हिडिओ करायला जमला नाही. जिथे जिथे मी शॉपिंग केलं ते केलं आहे व्हिडिओ त्याची. आता प्रॉपर असं बीचवरती आलो आहे. ही शपथ खूप ऊन आहे आणि खूप चाललो पण दमलो. आता डायरेक्ट पाण्यात डुबकी मारायची आहे. आता इथे सगळे ना फॅमिली आहे ना, म्हणजे ज्यांना करायचं ते लोक ॲक्टिव्हिटी करणार आहे पाण्यातल्या. आता जसं काय राईड झाले, स्कुबा डायविंग झाला, जे होईल ते सर्व काय पुढे ब्लॉगमध्ये असेलच. स्टे ट्यून. रुंजी, ओवी आणि गणू आणि अनिका गेले पाण्यामध्ये. दोन्ही स्वप्ने तिकडेच आहेत. रुपेश इथे माझ्यासोबत बसले आहेत आणि कसा बसला तरी सुद्धा थोडीशी कुल्फी खाऊया, बघूया कशी लागते. 40 रुपयाची कुल्फी आहे. काजू आहे, एवढी खास नाही आहे पण ओके. डोळ्यामध्ये माती गेली वाटतं. बाद में झालं आमचं पोहून. 4 वाजले आहेत. 2-2:30 वाजता आम्ही आलो इथे. आता भरपूर भिजलो आणि आता 4 वाजता जातो, फ्रेश होतो आणि पुन्हा हॉटेलमध्ये येऊन काहीतरी खातो. भरपूर भूक लागली, इथे चटपटा खात होतो. आणि मेन म्हणजे माझ्या फोनची पुन्हा बॅटरी लो आहे, 3% फक्त बॅटरी आहे. जाते पहिले चार्जला लावते. पुन्हा भिजलो. हॅलो नमस्कार. संध्याकाळचे वाजले आहेत 8 आणि आता आम्ही पुन्हा तयार झालो आहोत. आता मी डंगरी घातली आहे 1 पीस आणि आम्ही निघालो आहोत क्रूजवर जाण्यासाठी. तर मी फर्स्ट टाइम जाते, मी स्वतः बघते, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर 7:45 वाजून गेले, 8 वाजत आले आहेत. सर्वजण तयार झाले आहेत. नंतर मग व्हिडिओमध्ये सगळ्यांचा लुक तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता गाडी आली, त्या गाडीमध्ये बसून आम्हाला जायचं आहे. पिकअप ड्रॉपसाठी गाडी ठेवली आहे, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते. तर ही अशी 4 व्हीलर आहे, त्या 4 व्हीलरमध्ये बसून जायचं. हॅलो, इथे आम्ही सर्वजण बसलो. मेजरमेंट
आम्ही आता ज्या व्हॅनमध्ये बसलो होतो त्या व्हॅनमधून उतरलो. बरोबर 8:30ला उतरलं, 7:45ला बसलो होतो. 8:30ला उतरलं. 45 मिनिटचा थोडा ट्रॅव्हल केला आणि आता उतरून थोडंसं चालायचं आहे क्रूजपर्यंत जायला. चालतोय आणि आम्ही नाही 45 मिनिट्स लागले आणि आता आम्ही प्रॉपर असं पणजीमध्ये आलो आहोत. पणजी. डन. थँक्यू. तर फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलो आहोत आणि आमच्या या क्रूजचं नाव आहे प्रिन्सेसा, जे तुम्हाला इथे दिसतंय बघा, प्रिन्सेसा. तर ही अशी क्रूज आहे. खूप छान वाटतंय. आतला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. बाहेरूनच मजा येते, आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे आणि खूप भारी वाटणार आहे. मी फर्स्ट टाईम असं करते बोटीमध्ये, ते पण. इथे वेगवेगळ्या नावाच्या अशा क्रूज आहेत. से पॅराडाईज आहे. तर आम्ही इथे ना चेकिंग करून असे एक राऊंड मारून आता आमच्या क्रूजमध्ये बसणार आहोत. आम्ही तेवढं चालत होतो ना तर इथे येण्यासाठी. तर हे बघा, हे प्रिन्सेसा दिसतंय. ते ह्याच्या तिकीट आहेत ना ते इथून घ्यायच्यात आणि नंतर पुन्हा ते जेवढा रस्ता चालत आलो तेवढा रस्ता पुन्हा चालत जायचं आहे आणि जिथे सुरुवातीला बोट दाखवलेली तिथे जायचं आहे. तर प्रत्येकाचे काउंटर वाईज आहे बघा. तिथे पॅराडाईजचे तिकीट्स आहेत, इथे प्रिन्सेसाचे. आप लोग भी हमारे पीछे पीछे आओ. हमारा ये थैंक यू. वेलकम ड्रिंक दिली आहे आणि त्याचबरोबर स्नॅक आहे. सर मैडम जरा यहाँ पे ध्यान दीजिए. अभी आपके सामने मैजिक शो स्टार्ट होने वाला, यानी कि जादू का शो. आप लोग ये शो जितना यहाँ बताता हूँ. यहाँ पे आइए, जरा ताली बजाइए मैडम के लिए जरा जोरदार. मैडम को लेके मैडम आपका नाम? इसको कूल कर. अच्छा, आपको लड्डू मिला, कैसा लगा? बूंदी का लड्डू, बूंदी का लड्डू नहीं मिला. लड्डू नहीं था? नहीं. अच्छा, खत्म हो गया. ऐसा हाथ कीजिए, मैं आपको मैजिक से लड्डू देता हूँ. ठीक है मैडम? और लड्डू कहाँ पे है? और लड्डू देखो यहाँ पे. अब ये मैडम लड्डू खाएगा और सबको दिखेगा. मैडम एक्चुअली ये कपड़े का है, मैं इस पर मैजिक करूंगा.
ये बोल गायब हो जाएगा, इसी का लड्डू हो जाएगा। ठीक है मैडम, जरा ध्यान दीजिए यहाँ पे। मैं 3 बोलूंगा, खाना चालू कीजिए। ठीक है, वन आगे लीजिए, मुझे नहीं देखना है आपको, ये लड्डू खाना है। 2 आगे लीजिए एंड 3 खाइए उसको। सचमुच का मत खाइए, कपड़े क्या मैडम हो, ऐसा खाएंगे आपके दांत झड़ जाएंगे। सही है ना मैडम? मैं आपको मैजिक से खिलाऊं या ऐसा डायरेक्ट खिलाऊं आपको? अच्छा भाई वॉल्यूम बढ़ा जरा। ऐसा डायरेक्ट खिलाऊं या मैजिक से खिलाऊं? मैजिक से। ठीक है, आपके हाथ में का बोल इसमें रखिए, बैग में रखिए। जरा ध्यान दीजिए बोल कहाँ से जाता है और आता है कहाँ से। ठीक है मैडम, आपको बोल दिया था कहाँ पे रखा आपने? आपके हाथ में, मेरे हाथ में है नहीं है ना? ऐसा हाथ से रखिए। थैंक यू। ये देखिए मेरा दोनों हाथ खाली है, बोल वगैरह कुछ नहीं है। कमान चौली हारिया ये क्या किया बोल का हवा? मैडम आपका सामने देखिए ना, जो मुंह है ना, आ करके थोड़ा बड़ा कीजिए, आ कीजिए। बेटा आपका मुंह बंद करो, फटेगा। और बच्चे ने आ करके इतना बड़ा मुंह खोल दिया बाबा। मैडम आप आ कीजिए, अब बंद कीजिए। थैंक यू। इतना बड़ा जो बोल था ना, वो हमारे मैडम ने खा लिया, गया समझ भी नहीं आया। अभी बाहर आएगा समझ में आएगा। मेरे पास में एक डब्बा है जिसको बोलते हैं लाइटर, इसमें कुछ भी नहीं है। मैडम इसमें बोलो फू, थूकना नहीं है। कल एक मैडम को बोला बाबा फूक मारो, पच करके थूक दिया इसमें। वो ड्रिंक किया था, समझ चलता नहीं है, इसके लिए धो के लाया। मैडम मैं जैसा बोलता हूँ ऐसा बोलो, बोलो फू। हाँ ऐसा बोलो पू पू पू। मैडम ने जादू वाला फूक मार दिया और वो मैजिक तैयार हो गया। कमान चोर लिया, क्विक कैच किया, 1 2 3 छोड़ दिया। मैडम इसमें आपको जोर से हाँ करना है। कैसा करेंगे? ये तो गले में फंस जाएगा, हाथ से नहीं जोर से करना है। ठीक है, ये देखो हाथ खाली है, 3 बोलने पे हाथ निकालिए मैडम। हाँ थोड़ा ऐसा घूमिए। थैंक यू। 1 2 एंड 3। हाँ ओह माय गॉड, ये देखो बोल आ गए आप। ये ताली बजाइए सर बेटा को। जरा सोचने का बात है सर, मैडम आप पढ़े लिखे लोग हो, ये बोल मैंने आपके सामने हमारी मैडम के हाथ में पेट में रखा। इतना बड़ा बोल मैं कहाँ छुपाऊंगा? उनके मुंह से आया। सर मानो तो कला है, ना मानो एक मजारी का खेल है। थैंक यू सर, थैंक यू मैडम, थैंक यू वेरी मच। अच्छा अभी मेरे गेम सुरू आहे आणि आता सध्या आमची ग्रीन कलर का बच्चा है, म्हणजे सुरुवात झाली आहे। हाथ में कुछ भी नहीं है। पुढचा व्ह्यू सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन। ऐसा ही सही। और भी मजे करेंगे, पर मुझे जानना है कौन से शहर से आप आए हैं, विच ऑल स्टेट यू गाइस बिलोंग। आई जस्ट कॉल आउट द स्टेट, आपको हाथ ऊपर करना है, शोर करना है। देखते हैं कौन सा स्टेट ज्यादा शोर करता है। ठीक है, लेट्स स्टार्ट विद द नेबरिंग स्टेट। एनीबॉडी फ्रॉम महाराष्ट्र? महाराष्ट्र, ओके। पूरा ये हमारा कौन सा? पाकिस्तान? पाकिस्तान। ऑलराइट, एनीबॉडी फ्रॉम कर्नाटका? ओके, आंध्र, तेलंगाना, तमिलनाडु, केरला, anybody from Delhi? Okay. UP, MP, Gujarat, Rajasthan. Anybody from Punjab? एन्जॉय करतात। हरियाणा, ओडिशा, बंगाल, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, असम, नागालैंड, अरुणाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, छत्तीसगढ़, पच्चीसगढ़, और आप छत्तीसगढ़, पच्चीसगढ़, उज्बेकिस्तान। ओके ओके, एनी अदर कंट्री अपार्ट फ्रॉम उज्बेकिस्तान? नो? एनीबॉडी फ्रॉम इंडिया? Okay, so we have 2 countries. Hands up, दोनों हाथ ऊपर। Let's get the party white people. Just follow me. When I say 1, clap once. When I say 2, clap twice. Okay, together. Do it. Come on, together. 1, 2. 1, 2, 2, 1, 3, 4. Perfect. This is the party anthem. Slowly आपको स्पीड बढ़ाते जाना है. At the last point, I want everyone to jump and clap. Don't jump into the water and start clapping again. Jump wherever you guys are. Come on, everyone, put your hands up. Let's get a party right. 3, 2, 1, clap now. 1 2
Come on यार, पार्टी के लिए थोड़ा जान भर दो यार, come on. Say we will. I can't hear you, come on. Okay, DJ. Alright. जोरदार ताली हो जाए एक दूसरे के लिए यार, come on. Just to get in the party vibe, please take a seat with a beautiful smile. Rule number 1. Do not throw anything in the water. पानी में कुछ भी फेंकना मना है, अपने आप को भी, बगल वाले को तो बिल्कुल नहीं, बीवी को तो बिल्कुल नहीं। अच्छा, बीवी से याद है, कितने कपल हैं यहाँ पे? हाथ ऊपर करें प्लीज। हस्बैंड वाइफ गर्लफ्रेंड, छोटे बच्चे भी हाथ ऊपर करें, बता। और सैल्यूट कर रहा हूँ, स्कूल में बता लिया। Okay, put your hands down. Ensure do not throw anything in the water. Second, please do not smoke publicly. Publicly smoking is allowed here. We have a smoking zone right behind. Well, people, as I'm speaking about the smoke, we have Divine Hookah. Shahrukh is in charge for the Divine Hookah right next to the bar counter. Well, about the bar counter, as I said, please exchange your coupons and take your drinks. The bar counter is a self-service counter. Keep a note. एक चीज का Come on. यार ठीक लाइन से ऊपर वाले डेक पे कपल दिखाई दे रहे मुझे, वो भी सीनियर वाले। सर, बगल वाली बीवी आपकी है? Come on, yeah, all the men and boys must be behind. Come on, we can bring the people from the other leg. All the men and boys, please come on the seats, come on. तर हा माझा क्रूजवरचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केला. खूप मजा केली, खूप नाचलो, जेवलो, त्यानंतर इथून निघालो. तर अशा प्रकारचा हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.